अगदी शाळकरी विद्यार्थी होता, जसे तुम्ही आहात तसे. त्या विद्यार्थ्याचं नाव होतं कृष्णाजी केशव दामले. आणि त्या विद्यार्थ्याचं एक वैशिष्ट्य असं होतं की तो विद्यार्थी असताना छान अशा कविता लिहायचा. आणि कविता लिहून झाल्यानंतर एक संपादक होते, जसे आपले भोरेसर संपादक आहेत. संपादक काय करतो, त्याचं वर्तमान पेपर असते, त्यात बातम्या काही लेख असेल तो आपल्या वर्तमानपत्रामध्ये छापण्याचे काम करतो. मग अशा संपादकाकडे कृष्णाजी विद्यार्थी अवस्थेत असताना तो छान अशा कविता लिहायचा आणि एका संपादकाकडे द्यायचा. तो संपादक त्याच्या कविता वाचायचे आणि अगदी त्यांचं मन भरून यायचं. त्यांच्या कविता म्हणजे निसर्गावरती, कारण कोकणाचे निसर्ग तुम्ही प्रत्यक्ष डोळ्याने पाहिले. आता थोडासा बदल झालेला आहे, पण त्या काळामध्ये कसा निसर्ग होता. मग या निसर्गाच्या सानिध्यामध्ये राहून हा कृष्णाच्या कविता वाचून वाचून त्यांनी कृष्णाजीला असे टोपण नाव दिलं. आणि ते टोपण नाव म्हणजे काय, केशवसूत. पुढे केशवसूत म्हणून हा कृष्णाजी नावाचा एक प्रसिद्ध कवी तो जन्माला आला. आणि या केशवसूताने मराठीमध्ये भरपूर अशा कविता लिहिल्या आहेत. त्याच्यातली प्रसिद्ध कविता म्हणजे तुतारी. बघा आपण त्याचं प्रतीक तयार केलेलं आहे त्यांनी आणि ते पाहिलंय. अशा निसर्गावरती फुलपाखरू असेल, कालभैरवी असेल, अशा पुष्कळ अशा निसर्गावर प्रेम करणारा हा कवी. या कवीचं या रत्नागिरी जिल्ह्यामधलं हे आज जन्मस्थान आहे, ज्या ठिकाणी आपण भेट दिलेली आहे. धन्यवाद.